नमस्कार. नवरात्र नवध्वजचित्र देश तिसरा फ्रान्स. फेसाळते चषक आणि उमलते गुलाब या नावाचं सुभाष भेंडेंचं पुस्तक होतं. माझा आवडता परदेश फ्रान्स याला हे वर्णन अगदी तंतोतंत लागू होतं. एखाद्या लावण्यवतीचं वर्णन तरी काय आणि कसं करावं असा प्रश्न मला आज पडलाय. शब्द पडती जिथे तिथे असे सौंदर्य थेट काळ झाला बिडे अशी परिस्थिती आहे. निसर्ग सौंदर्य, मानवनिर्मित जोपासलेली कला जी म्युझियममध्ये आहे आणि सर्व जगातल्या प्रेमिकांच्या मनामनावर गारूड केलेला तो आयफेल टॉवर, मानवनिर्मित कलेचा अजून एक उत्तुंग आविष्कार, हे सारं फ्रान्समध्ये मौजूद आहेच. पण फ्रेंच सौंदर्य पदीक याच्याही पलीकडे आहे. भाषा, पाककौशल्य, स्त्री आणि पुरुष दोहोंचं सौंदर्य आणि अर्थात फॅशन, सौंदर्याची अथ आणि इतिश्री दोन्ही फ्रान्समध्ये. भाषेपासून सुरुवात करूया. रेस्तरां या नाजूक नावाचा आपण मराठी मंडळी शेवट रंट, रेस्टॉरंट करतो. फ्रेंच भाषेतले शेवटचे स्वर सोडून द्यायचे असतात. पट्टीचा गवई जसा समेवर येताना सूर सोडतो तसे. मग रांदेवूजमधला झेड उच्चारात लुप्त होतो आणि चॅम्प्स एलिज असं इंग्लिश स्पेलिंग आहे, या जगप्रसिद्ध मार्काचा उच्चार होतो शॉ एलिजे. इंग्लिशप्रमाणेच फ्रेंचमध्येही उत्तम साहित्यकृती आहेत. नाटकं तर आहेतच, ऑपेरा आणि नृत्य नाटकंही आहेत. भारी नजागत बरी भाषा आहे फ्रेंच. 7 कोर्स डिनर ही पण फ्रेंच देणगी. रातातूल ते फ्रेंच फ्राईज, पाककलेतही नवनिर्मितीची ओढ आहे फ्रान्समध्ये. कडक फ्रेंच ब्रेड, फ्रेंच टोस्ट आणि हलका फुलका अर्थातच क्रॉसा हाही ब्रेडचं. मी अनेक ब्रेकफास्ट फक्त गरमागरम क्रॉसा आणि कॉफीने तृप्त झालेलो आहे. फ्रेंच लोक माझ्या मते युरोपियन समुदायात सर्वात जास्त समावेशक आहेत, सर्वसमावेशक आहेत. इंग्रजांशी फक्त भांडतात. त्यामुळेच फ्रान्समध्ये अनेक देश आणि वंशाचे लोक तिकडचेच झालेले दिसतात. इंग्लिशविषयी जाणून बुजून दाखवलेली अढी वगळता फ्रेंच माणूस खूप सौहार्दपूर्ण आहे. फ्रेंच लावण्यवतींमुळे लॉरियल आणि कार्टियेचा उगम झाला आणि सध्याच्या ललना हा लौकिक टिकवून किंबहुना वाढवून आहेत. दक्षिण फ्रान्सचे समुद्रकिनारे मोहक आहेत आणि लिऑन, नीस आणि अर्थात पॅरिस या नगरी मोहमयी आहेत. मुला रूज आणि लिडो सारखे जगप्रसिद्ध लखलखते कॅबरे आहेत. आयफेल टॉवरच्या अथांग हिरवळी ते ग्रामीण फ्रान्समधील मैलोन मैल पूर्ण आहेत. मोनालिसाचं वसतिस्थान असलेलं लूव्र हे फक्त एक म्युझियम झालं. एकट्या पॅरिसमध्ये 50पेक्षा जास्त अशी म्युझियम्स आहेत. राजवाडे, पुष्करणी, फुलांचे ताटवे अशा रमणीय प्रांतातून मार्गस्थ होऊन नृत्य, नाट्य, शिल्प आणि चित्रकलेचा आस्वाद हा फ्रेंच वाईन अथवा शॅम्पेन बरोबर घेणे म्हणजे सदेह वैकुंठगमनच की. जागतिक समाजकारणात फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सर्व जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही शाश्वत मूल्य मिळाली. सध्याचे तरुण प्रेमवीर फ्रेंच पंतप्रधान ते दृढ करतात का बघूया. पॅरिसमध्ये आयफेल आणि इतर अनेक कलावास्तूंना वळणं घेत सीन नदी मस्त वाहत असते. प्रेमी युगलं सीनच्या काठावर प्रणयाराधनेत मशगूल असतात. सीनवर अनेक पूल आहेत. त्यातला एक आहे तो प्रेम पूल. अशी श्रद्धा आहे की प्रेमीजन त्या पुलावर उभं राहून मनोकामना करतात आणि ती करत असताना एक कुलूप पुलाच्या कठड्याला लावतात आणि किल्ली सीनच्या पोटी अर्पण. युगानुयुगे अशा प्रेमकिल्ल्या आपल्या उदरात घेऊन सीन वाहते. जगाला अजून 3 शाश्वत मूल्यांचा नजराणा देत: कला, मैत्री आणि प्रेम. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशी लगा. मिझो, नवरात्र तिसरी माळ 2025. आजचा बोनस. आजचा रंग निळा. निळ्या रंगाच्या ध्वजासाठी मला खूप पर्याय होते. अमेरिका, इंग्लंडसुद्धा. पण अमेरिकेवर मी लिहिलं नाही आहे आणि इंग्लंडपेक्षा त्यांचा शेजारी मला जास्त भावला, फ्रान्स. अजून एक कारण म्हणजे मी फुटबॉल फॅन आहे आणि फ्रान्सच्या फुटबॉल टीमच्या जर्सीचा रंग असतो गडद निळा आणि माझ्या आवडत्या चेल्सी क्लबचाही रंग गडद निळा. आणि अर्थात मी अनेक रम्य दिवस आणि रात्री पॅरिसमध्ये व्यतीत केलेले. फ्रान्सचा ध्वज उभा तिरंगी आहे आणि सुरुवातीचा रंग आहे गडद निळा.
ध्वजाचा बाज मीनाच्या चित्रातून प्रकट होतो आहे. आजचा ध्वजरंग निळा, आजचा देश फ्रान्स. चित्रकार मीना शहा. नमस्कार.